असं वाटतो. काही दिवसांपूर्वी माझी एक मैत्रीण फोनवर बोलत होते. आमचं नेहमीसारखंच साधं बोलणं चालू होतं. अच्छा. घर, मुलं, ऑफिसचं काम. पण बोलता बोलता ती अचानक थांबली. काही क्षण अगदी शांतता होती. हं. आणि मग ती म्हणाली की काही कारण नसताना माझा मूड इतका का बदलतो. कधी खूप चिडचिड होते, कधी काहीच करावंसं वाटत नाही. हे खूप कॉमन आहे. आणि ती म्हणाली की सगळ्यात वाईट म्हणजे हे कुणाला एक्सप्लेन पण करता येत नाही. आणि मग तिने एक वाक्य उच्चारलं, मी अशी नव्हते आधी. बापरे. मला वाटतं या एका वाक्यात तो संपूर्ण सायलेंट शिफ्ट दडलेला आहे. पण मला सांगा, आपण नेहमी म्हणतो की हे सगळं हॉर्मोन्समुळे होतं. पण जेव्हा हॉर्मोन्स बदलतात तेव्हा मेंदूमध्ये नक्की काय घडतं? हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण इस्ट्रोजन या हॉर्मोनकडे नेहमी फक्त एका विशिष्ट प्रक्रियेचा भाग म्हणून पाहतो. पण प्रत्यक्षात इस्ट्रोजन हा मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक असणारा घटक आहे. अच्छा. मेंदूला काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते आणि इस्ट्रोजन ह्या प्रक्रियेत एका स्पार्क प्लगसारखं काम करतं. जेव्हा पेरिमेनोपॉजच्या काळात इस्ट्रोजनची पातळी वर खाली